आपण पाहतोय की सोलापूर जिल्ह्यातील करमाळा जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी आपण पाहतोय निवडणुका रंगतदार होत आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी युती असतील, या देखील समीकरण पाहायला मिळतात. या ठिकाणी आज शिवसेना संघ गटाचे सर्व जे कार्यकर्ते आहेत, जिल्हा प्रमुख वेचूट आहेत, ते या ठिकाणी जमलेले आहेत. त्याच ठिकाणी रवी आमले साहेब देखील या ठिकाणी आहेत. काय सांगाल, आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रभर या निवडणूक होत आहेत. याच अनुषंगानं करमाळ्यामध्ये देखील ही निवडणूक होते, परंतु नुकतेच प्रवेश केलेले माजी आमदार जयवंतराव जगताप हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतात, पण त्याच अकलूज या ठिकाणी बैठकीला उपस्थित आहेत. काय तुमची भूमिका असणार आहे या निवडणुकी संदर्भात? महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने जे करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद व करमाळा पंचायत समितीतील त्या निवडणुकीच्या निमित्ताने मला इकडे शिंदे साहेबांनी पाठवलेलं आहे. त्या निमित्ताने लाडक्या बहिणीचं जे सपोर्ट भेटणार आहे आम्हाला, किंवा शेतकऱ्यांची जी कामं केली शिंदे साहेबांनी, त्या निमित्ताने सर्व भगवा फडकणार आहे जिल्हा परिषदेवरती किंवा आपल्या पंचायत समितीवरती. त्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र आहेत. त्या निमित्त काही मुलाखती चालू आहेत, काही लोकांचे प्रवेश चालू आहेत. निवडणुकीत कसे सामोरे जाणार आहे? शिवसेना शिंदे गट युतीमध्ये जाणार आहे का कसं असणार आहे? समविचारी पक्षाची आमची मुलाखती चालू आहेत, त्यांची बैठकी चालू आहेत. ज्यावेळेस पूर्ण होईल त्या टायमाला आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू काय कसं काय आहे. नक्कीच या ठिकाणी आपल्याबरोबर जिल्हा प्रमुख मेहचुटे देखील आहेत. दादा, काय सांगाल? एकंदर आपण पाहतोय की शिवसेने शिंदे गटामध्ये अंतर्गत वाद देखील पाहायला मिळतात. आपण नगरपालिकेला आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी निवडणूक लढवली, परंतु आज आपली ही संदर्भात बैठक होती निवडणुकी संदर्भात, परंतु ते कुठेही दिसत नाही. त्या अकलूजला बैठक झाली अशी सूत्रांची माहिती आहे. काय भूमिका असणार आहे शिवसेनेची निवडणूक? करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्वबळावर लढवा आणि आपला घराघरात धनुष्यबाण पाठवा, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे विचार घरापर्यंत पाठवा, असे आदेश आम्हाला परवा दिवशी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब वरिष्ठ नेते मंडळाने या ठिकाणी आम्हाला दिलेले. त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या ठिकाणी पूर्णपणे तयारी केलेली आहे. सर्वांना इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरायच्या सूचना दिलेल्या आहेत आणि प्राप्त परिस्थितीत पाहता करमाळा तालुक्यातले समविचारी पक्ष आदरणीय बच्चू कडू साहेबांची प्रहार संघटना असेल, रासपचे जानकर साहेबांचा पक्ष असेल, असे अनेक छोटे मोठे गट या ठिकाणी आमच्या बरोबर यायला लागलेत. आज तुम्ही त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आलाय. काय तालुक्याची परिस्थिती झालेली आहे? ज्या लोकांनी एकमेकाला विरोध केले ते दोन्ही गट आदरणीय संजय मामा शिंदे बागल गट या ठिकाणी एकत्र आलाय. त्यामुळे त्यांच्याकडनं जे नाराज झालेले आहेत अशा अनेक चांगली उमेदवार या ठिकाणी आमच्या संपर्कात आहेत आणि 9 वर्षानंतर ही निवडणूक होत आहे. त्यामुळे आमच्या प्रत्येक शिवसैनिकाला, ज्या शिवसैनिकांनी गेल्या 9 वर्षात 10 वर्षात लाट्या खाल्ल्या, काट्या खाल्ल्या, आंदोलनं केली, मोर्चा काढले, तुरुंगाच भोगला आणि त्यांना जर निवडणुकीला उभा राहण्याची संधी मिळत नसेल तर त्या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर या ठिकाणी शिवसेना स्वबळावर 18 जागा या ठिकाणी लढवत आहे आणि समविचारी पक्षांना आम्ही बरोबर घेत आहोत. या संदर्भात माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्याशी तुमची काय चर्चा झाली का या बैठकी संदर्भात? आदरणीय माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केलेला आहे. ते अत्यंत प्रामाणिकपणे शिवसेनेचं काम करतात आणि जगतापांचा जर इतिहास बघितला तर दिलेला शब्द ते मोडत नाहीत. आणि आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांना शब्द दिला की मी शेवटपर्यंत शिवसेनेचं प्रामाणिकपणे काम करेन आणि त्याच पद्धतीने त्यांच्या अडचणीच्या काळात आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना पक्षाचं तिकीट दिलं. सगळे आर्थिक असेल, सामदाम दंडभेद सगळी ताकद दिली. त्यांच्या मुलावर आलेले जे पोलिसाचा बाका प्रसंग होता त्या प्रसंगात सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी मदत केली. त्यामुळं शिंदे साहेबांनी जगताप साहेबांना एवढी मदत केलेली आहे याची जाणीव ते नक्कीच ठेवतील आणि दिलेला शब्द जगताप पाळतात हा इतिहास असल्यामुळं जयवंतराव जगताप, मला ठामपणे विश्वास आहे की शिवसेनेचंच काम करतील आणि स्टार प्रचारक म्हणून प्रत्येक गावात तालुक्यात जाऊन प्रत्येक घराघरात जाऊन शिवसेनेचं काम करून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वास संपादन करतील असा मला विश्वास आहे. निवडणुकीत तुमच्या बरोबर असतील का? शिवसेना म्हणल्यावर असणारच ना. जिथं एकनाथ शिंदे साहेबांचा झेंडा आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो आहे, त्या ठिकाणी माझं जाणं काम आहे, रवी आमले साहेबांचं जाणं काम आहे, जयवंतराव जगताप साहेबांचं जाणं. ज्यांनी ज्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचा फायदा घेतलाय, ज्यांनी त्यांच्यावर एकनाथ शिंदे साहेबांनी मदत केलेली, त्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि जर असं कर्तव्य ते जर त्यांनी नाही पार पाडलं तर उद्या आमले साहेबांनी नाही पार पाडलं लोक त्यांना नावं ठेवतील ना. ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या 6 महिन्यात 2 मंत्री या ठिकाणी आले, पूर्ण ताकद दिली, पक्ष वाढवला, तुम्हाला ताकद दिली. आज एकनाथ शिंदे साहेबांनी तो गोष्ट वेगळी आहे, पण या ठिकाणी या निमित्तानं मी मला ठामपणे सांगतो की आज ते तुम्हाला, आज आम्ही फोटो मी सुद्धा आता बघितला लयच नाही. कारण राजकारणात कायमचा शत्रू कोण कायमचा मित्र नसतो. त्यांची काही चर्चा चालू असेल पण ते
प्रचार हा शिवसेनेचाच जयवंतराव जगताप करतील याचा मला विश्वास काय आहे, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी तेवढी त्यांना मदत केलेली. अनेक दिवसांपासून माजी आमदार जयवंतराव जगताप असतील, आमदार नारायणराव पाटील असतील, तसेच खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील, यांच्या देखील युतीच्या आकृतीच्या या ठिकाणी युतीच्या चर्चा सुरू आहेत, बैठका सुरू आहेत. या संदर्भात काय माहिती का? चालूच आहे ना. आता तिथं बैठक अकलूजला चालू झाली की इकडे जे ज्यांचं कधी ना कधी जमत नाही, बागल आणि शिंदे एक आलेत, भाजप आणि शिंदे एक आलेत. करमाळ्या तालुक्यात कोण कधी कुणाबरोबर जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळं एक फुल दोन माली नाही, एक फुल पाच माली इथं करमाळ्यात. पण शिवसेना ही निष्ठेने शिवसेनेचं काम करेल. आपण जर बघितलं तर ज्यावेळेस कोरोनाचं संकट असेल किंवा कुठला प्रसंग असेल, कुठलं संकट जर तालुक्यावर आलं, हमी भावाचा प्रश्न असेल, ऊसाचा प्रश्न असेल, एक दुष्काळीचं अनुदान असेल, तर रस्त्यावर येतो तो शिवसैनिक येतो. हे जे मातब्बर नेते मंडळीचं कुठला पुढारी रस्त्यावर आलाय का? कोरोनाच्या काळात कोण रस्त्यावर होतं का? कोरोनाच्या काळात शिवसैनिकच रस्त्यावर होता. 80% समाजकारण, 20% राजकारण करणारी संघटना असल्यामुळे सर्वसामान्य माणूस शिवसेनेच्या पाठीमागे उभा राहील. आणि विशेष मी तुम्हाला सांगतो, आजचं एवढा करमाळ्यात भूकंप झालेला आहे युतीमुळं, मी अनेकांना संपर्क केला, मी नावं सुद्धा सांगू शकतो. मी त्यांना विनंती केली, माझे मित्र संतोष वारे एवढं प्रचंड मोठं काम केलं पण त्याला लाल रेग मारलेला आली. असे अनेक मी तुम्हाला सांगू, अण्णा पवार असतील, कंदरचे असतील, तुमचे बिभीषण आवटे असतील, असे 20-25 मातब्बर नेते की ज्यांनी हयात 20-20 वर्ष जनतेची सेवा केली आणि यांची युती झाल्यामुळे त्यांचं तिकीट कापले जाणार आहेत. अशी सुद्धा माणसांना आम्ही संपर्क करतोय, त्यांना विनंती करतोय, तुमच्यातला स्वाभिमान जागा ठेवा. एखाद्या तुमच्या आमदाराला जर तिकीट नाही मिळालं, तुम्ही ज्याच्या नेतृत्वाखाली काम करताय, XYZ तुम्ही तालुक्यातले तिन्ही पदाधिकारी असू द्या, त्यांना तिकीट नाही मिळालं की ते बंडखोरी करतात. ह्याच्या पक्षाचं नाही तिकीट मिळेल, त्या पक्षात तिकीट घेतात. आता तुम्हाला जर त्यांच्याकडनं तिकीट मिळत नसेल, तुम्ही आमच्याकडे या, आमचे दरवाजे उघडे त्यांना. आणि मला ठाम विश्वास आहे की हे जे चळवळीतले सगळे कार्यकर्ते एकत्रित शिवसेनेच्या पाठीमागे येतील. या ठिकाणी काही अडचण येणार नाही. आणि तुम्हाला असं दिसेल की उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी सगळ्यात स्ट्रॉंग पॅनल हा शिवसेनेचा दिसेल. म्हणजे 6 जिल्हा परिषद असतील, 12 पंचायत समिती, सगळे उमेदवार शिवसेनेचे. सगळे शिवसेनेचे उमेदवार असतील. अजून आमच्या चर्चा चालू, जसं की इच्छुक उमेदवारांची चर्चा आहे, आमची प्रहारशी चर्चा चालू आहे, आदरणीय बच्चू कडू साहेबांची चर्चा चालू आहे. त्यांचंही वांगी गटात प्रचंड ताकद आहे, कंदरमध्ये ताकद आहे. ते चळवळीत प्रहार संघटना जर बघितलं, दिव्यांगांचं मोठं काम ते करतात. आज रासभाऊ जानकर साहेबांचा पक्ष आहे, आठवले साहेबांचा पक्ष आहे, त्यांचेही कार्यकर्ते आहेत. हे सगळे कार्यकर्ते वाऱ्यावर जर कोण सोडून देत असेल या निवडणुकीच्या युतीच्या राजकारणात, तर अशा लोकांनी सुद्धा चळवळीतले कार्यकर्ते एक वेगळा विक्रम किंवा वेगळा इतिहास या तालुक्यात घडवतील. जे नाराज आहेत ते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. हो, सगळेच आहेत. मी तुम्हाला नावं घेऊन सांगितले, तुम्ही त्यांना जाऊन विचारा नाराज आहे का. मी ज्यांना विचारतो तुम्ही त्यांना विचारा ना. अहो, ज्या माणसांनी 9 वर्ष कामं केली, त्यांच्या नेत्याच्यासाठी झेंडा उचलला, त्यांचं विधानसभेला काम केलं, लोकसभेला काम केलं, आणि ते जर अशा युत्या करून, म्हणजे समजा एका गटाविरुद्ध दुसरा गट मारामारी केल्या लोकांनी आणि आता ते गट परत एकत्र आले, मग सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी करायचं काय, असा सुद्धा प्रश्न कार्यकर्त्यांना झाला. नक्कीच या ठिकाणी पाहतोय की आपण ही जी निवडणूक आहे ती रंगतदार होताना चित्र पाहायला मिळतं. यामध्येच भारतीय जनता पार्टी असेल, अजित पवार राष्ट्रवादीचा गट असेल, यांची युती झाली. परंतु शिवसेना शिंदे गटाच्या, एकनाथ शिंदे गटाच्या माध्यमातून जे आहे ते स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशारा जो आहे तो या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेला असून ही निवडणूक स्वबळावर लढवून अनेक जण आमच्या संपर्कात असल्याची माहिती दिलेली असून या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय समाज पक्ष असेल, तसेच रिपब्लिकन पार्टी असेल, यांच्याबरोबर देखील युतीची चर्चा सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी यावेळी दिली आहे. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.